जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपले हार्दिक स्वागत. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला 53वा दिवस, 22 फेब्रुवारी 2026, रविवार. चला तर मग आजच्या ग्रंथ वाचनास आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना देऊन. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया. ही फलश्रुती समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात वर्णन केलेली आहे. चला तर मग या फलश्रुतीचे आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथातील तिसऱ्या दशकातील पहिल्या समासाचे, ज्याचे नाव आहे जन्म दुःख निरूपण, या समासाचे वाचन करीत आहोत. मागील समासात आपण
ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढे ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करणार आहोत. चला तर मग आजच्या वाचनास सुरुवात करूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिल्याच ओळीतील पाहता शरीराचे या शब्दांनी 11व्या ओळीची सुरुवात होत आहे. तेथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. पाहता शरीराचे मूळ या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. रजस्वलेचा जो विटाळ त्याचा आळून झाला जो गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर आहे. वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये. कुंड धुता शुद्ध होते यास प्रत्ययी द्विज येते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये. अस्थि पंजर उभविला सिरा नाडी गुंडाळीला, मेद मासे सरसाविला साधो सांधी भरून. अशुद्ध शब्द शुद्ध नाही तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी वसती. नरकाचे कोठार भरले आत बाहेरी लिडिबिडिले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधीची पोतडी, अमूप लवथवी ती कातडी कांटाळा कांटाळवी वाणी. सर्वांगास सीर प्रमाण तेथे वळसे वाहे घ्राण, कुठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी निघवे. जय जय रघुवीर समर्थ. आता या ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ जाणून घेऊ. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 11व्या क्रमांकाने सुरुवात होते. तिथूनच आजच्या या मराठीतील अर्थाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. या शरीराच्या मुळाचा विचार केला असता याच्या इतका अमंगळ दुसरा कोणताही पदार्थ नाही असे वाटेल. रजस्वला स्त्रीच्या विटाळापासून हे शरीर निर्माण झाले. जे आर्तव असा जो विटाळ अतिशय अशुद्ध त्याचाच हा पुतळा बनलेला, तेव्हा येथे निर्मळपणा कुठचा. रजस्वला स्त्रीचे आर्तव आळून घट्ट होऊन जो चिखल म्हणजे गाळ झाला त्याचेच हे शरीर बनले. असा अशुद्धापासून झालेला हा देह, याला शुद्धपणाचा सोहळा कसला घडणार. हे शरीर वरवर वस्त्रालंकारांनी शोभिवंत दिसले तरी आत पाहिले तर नरकाचे पुतळेच आहे. सांबाराच्या येथील कातळी कुजत घालण्याचे कुंड उघडले की जशी घाण बाहेर पडते तसेच या शरीराचे आहे. तथापि कुंड धुतले की स्वच्छ होईल. कुंड धुता तरी येते, पण या देहास रोज धुतले तरी याची दुर्गंधी जात नाही. हा काही शुद्ध होत नाही. हाडांचा पिंजरा उभा करून त्याला शिरा नाड्या गुंडाळल्या आहेत व मधले खाचखळगे मेद मासाच्या योगाने सारखे केले आहे. ज्याचे नावच अशुद्ध म्हणजे शुद्ध नव्हे ते असे जे रक्त तेही या देहात आहे. अनेक रोग दुखणे यांचेही ठाणे आहेच. नरकाचे कोठार शरीरात भरलेलेच आहे व बाहेरून म्हणजे गर्भाचे सर्वांग नरकाने बरबटले आहे. दुर्गंधयुक्त मूत्राची पिशवी जवळ आहेच. जंत किडे आतडी म्हणजे अनेक प्रकारच्या दुर्गंधाच्या पिशव्या आणि किळस आणणारी असंख्य कातडी लोंबत आहे. सर्व शरीरात शिर मुख्य, त्यात नाकातून शेंबूड वाहतो. कान फुटला म्हणजे घाण घेवत नाही. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या ओव्यांचा मराठीतील अर्थ. मला पुन्हा एकदा आपल्याला नम्रपणे इथे सांगावयाचे आहे की समर्थ जे आपल्या देहाच्या जन्माविषयी वर्णन करत आहेत त्यामागे त्याचा एकच हेतू आहे की या देहाची आसक्ती सुटून आपल्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाकडे आपला ओढा लागावा,
त्याचे आपले ज्ञान घेण्यासाठी आपला त्याकडे उडा लागावा हीच त्याची सदिच्छा किंवा हेतू आहे असे मला वाटते. एवढीच मला सांगायची. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार, त्यांना धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.